प्रत्येक जण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एका लेवलवरून नेक्स्ट लेवलवरती जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन, इमोशनल फ्रीडम टेक्निक, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन, सक्सेस लिटरेचर, इन शॉर्ट ते प्रयत्न फिजिकल लेवलवरती असतील, म्हणजे प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात, कष्ट घेण्याच्या स्वरूपात असतील. मनावरती ना कुठेतरी एक नर्वसनेस असतो, हे सारखं मला सकारात्मक वागावं लागतंय, खूप प्रयत्न करावे लागतात सकारात्मक वागायला वगैरे. आर्थिक परिस्थिती खूप प्रयत्न करून बदल घडवायचा तुम्ही प्रयत्न करताय आणि त्यासाठी खूप टॅपिंग पण करताय आणि तरीही मनावर तसा रिझल्ट येत नसेल, तर आजचे आपण टॅपिंग स्क्रिप्ट जे घेणार आहे ही अतिशय महत्वाची आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने टॅपिंग स्क्रिप्ट सांगितलेली आहे ती टॅपिंग स्क्रिप्ट तुम्ही एकदा अनुभवा. त्या रिलेटेड तुम्हाला जर काही अजून टॉपिक एलॉबरेट करायचं असेल, त्या रिलेटेड तुमचे जर काही तसे इमोशन्स असतील तर ते इमोशन्स मात्र तुम्ही रिलीज करणं गरजेचं आहे. ह्यासाठी आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून मी भुजंगराव शेळके तुम्हाला अनेक वेगवेगळ्या पद्धतीने टॅपिंग कसं करायचं हे समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही व्ह्यूअर्स नवीन असाल, हा EFT अर्थात इमोशनल फ्रीडम टेक्निक हा कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन असेल तर माझी रिक्वेस्ट आहे की या चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. छोटे छोटे व्हिडिओज आहेत, वन सिटिंग मध्ये भरपूर व्हिडिओज तुम्हाला कव्हर करता येतील, समजून घेता येतील हा कन्सेप्ट काय आहे. आज जो आपण टॉपिक पाहणार आहोत तो टॉपिक असा आहे की एका बाजूला प्रत्येक जण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एका लेवलवरून नेक्स्ट लेवलवरती जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. मग ते प्रयत्न फिजिकल लेवलवरती असतील, म्हणजे प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात, कष्ट घेण्याच्या स्वरूपात असतील, आणि दुसऱ्या लेवलवरती मग अशा ज्या काही मॉडेलिटीज असतील, मग लॉ ऑफ अट्रॅक्शन, इमोशनल फ्रीडम टेक्निक, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन, सक्सेस लिटरेचर, इन शॉर्ट या संदर्भातलं आपण जे काही प्रयत्न करून त्याच्यात रिझल्ट आणण्यासाठी आपण जी काही धडपड करतोय, ह्या धडपडीमध्ये ना एक कुठंतरी मनावरती एक खूप दिवसानंतर किंवा सातत्याने जर असा आपण प्रयत्न करत असू तर एक मनावरती ना कुठंतरी एक नर्वसनेस असतो, तो आपण टिपला पाहिजे, मग तो आपण डिटेक्ट केला पाहिजे. आणि तो जो काही नर्वसनेस आहे ती जी काही एक न कळतपणे हे सारखं मला सकारात्मक वागावं लागतंय, खूप प्रयत्न करावे लागतात सकारात्मक वागायला वगैरे, अशा ज्या काही इमोशन्स आहेत ह्या सगळ्या इमोशन्सना आपल्याला रिलीज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. ह्या अशा छोट्या छोट्या इमोशन्स सुद्धा रिलीज करणं गरजेचं आहे हे पण तुम्हाला समजेल. आणि ह्या छोट्या इमोशन्स कशा आहेत ना, एका टॅपिंग स्क्रिप्टच्या माध्यमातून आपण करणार आहोत. सो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, माझ्यासोबत तुम्ही टॅपिंग करा. सुरुवातीला कराटे चौपट पासून. मला माझ्या आर्थिक परिस्थितीत बदल घडवणे तसं अवघड वाटत आहे. स्वतः सकारात्मक राहणे किंवा योग्य दिशेला मेहनत करणे, सातत्याने तसं प्रयत्न करणे, ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला किंवा बोलायला चांगल्या वाटतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात मोठा बदल घडेल, मुबलक पैसा हाती येईल असे काही वाटत नाही. किंवा वाटत असले तरी मनावा असा विश्वास निर्माण होत नाहीये. असं असले तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, मी माझ्यावरती प्रेम करतो. हेच आपण 3 वेळा पाहणार आहोत. मला माझ्या आर्थिक परिस्थितीत बदल घडवणं तसं अवघड वाटतंय. स्वतः सकारात्मक राहणे किंवा योग्य दिशेला मेहनत करणे वगैरे ह्या सर्व गोष्टी ऐकायला बोलायला चांगल्या वाटतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात मोठा बदल घडेल, मुबलक पैसा हाती येईल असे काही वाटत नाही. किंवा वाटत असले तरी म्हणावा असा विश्वास नाहीये. असं असलं तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, मी माझ्यावरती प्रेम करतो. ज्यावेळेस स्वीकार आणि प्रेम ह्या इमोशन्स आपण व्यक्त करायचा प्रयत्न करतोय तर ते फिलिंग येऊ दे, ते इमोशन्स खऱ्या अर्थानं बाहेर येण्याचा प्रयत्न होऊ दे. मी माझ्यावरती प्रेम करतोय, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय, हे जेवढं फील होईल ना तेवढं रिझल्ट चांगले येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. ठीक आहे. शेवटी तिसऱ्यांदा, मला माझ्या आर्थिक परिस्थितीत बदल घडवणे तसं अवघड वाटतंय. स्वतः सकारात्मक राहणे किंवा योग्य दिशेला मेहनत करणे वगैरे ह्या सर्व गोष्टी ऐकायला किंवा बोलायला चांगल्या वाटतात. पण प्रत्यक्ष मोठा बदल घडेल, मुबलक पैसा हाती येईल असे काही वाटत नाही. किंवा वाटत असले तरी मनावा असा विश्वास नाही. असे असले तरी मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो.
सुद्धा गोव्यांपासून माझी परिस्थिती बदलावीशी वाटते डोळ्यांच्या बाजूला, पण हा बदल खूप अवघड आहे असे वाटते. डोळ्यांखाली गेले अनेक वर्ष झाले मी याच परिस्थितीत आहे. हा बदल सहज शक्य आहे असे वाटत नाही. स्वतः सकारात्मक राहणे हे अवघड वाटतंय आणि असं सकारात्मक राहणे हे सगळं संघर्ष केल्यासारखं वाटतं. सकारात्मकतेने वागून पण म्हणावं तसा बदल न झाल्याने मला हा संघर्षच वाटतो. पण असो, ही माझी अशी धारणा असू शकते. माझा या धारणेवर जेवढा विश्वास आहे तेवढी ही धारणा खरी होऊ शकते. म्हणून मला आता नवीन धारणा निर्माण करावी लागणार आहे. आणि हा बदल मी सहज करत आहे. मी या बदलासाठी तयार आहे. हा बदल म्हणजे भरपूर संपत्ती बाळगून आयुष्य सहज जगण्याचा. यासाठी मी माझ्या सवयींमध्ये बदल करत आहे. माझ्या सवयी जसे की रोज व्यायाम करणे, रोज टॅपिंग करणे, ध्येयाच्या दिशेने प्रत्येक पाऊल उचलणे, मला अशा या सवयी संपत्तीकडे घेऊन जात आहेत. हा सगळा बदल सहज आणि नैसर्गिक आहे. हा सर्व बदल अवघड आहे असे सर्व विचार मी सोडून देत आहे. बदल सहज शक्य आहे या विचाराशी मी सहमत होत आहे. सहज आणि सोप्या आनंदाच्या मार्गाने सकारात्मक बदल घडवायला मला आवडते. सहज सोप्या आणि आनंदाच्या मार्गाने सकारात्मक बदल घडवायला मला आवडते. सहज सोप्या आणि आनंदाच्या मार्गाने मला सकारात्मक बदल घडवायला आवडते. दीर्घ श्वास घ्या, 1 2 आणि सोडा. थोडस पाणी असेल तर पाणी प्या. आणि या रिलेटेड तुम्ही टॅपिंग केल्या केल्या इमिडिएटली असे जर काही तुमचे ओन इमोशन्स जर असतील तर ते बाहेर येऊ द्यात, नोट करा आणि त्यावरती लगेच टॅपिंग करा. ह्या इमोशन्सला तुम्ही एक अपॉर्च्युनिटी समजा, सो दॅट तुमचं क्लिन्सिंग एका नेक्स्ट लेवलवरती होत राहील. ओके, सो मित्रांनो, थँक्यू. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणता एखादा टॉपिक ज्यावरती डिटेल व्यवस्थित स्क्रिप्ट हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. मी त्यावरती नेक्स्ट व्हिडिओ बनवत राहीन. धन्यवाद.